चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे कामदा एकादशी। आज जो मी आत्ता उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्या एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला केला तरी चालेल। हा उपाय कशासाठी आहे तर आपल्या घरातले जे काय त्रास आहे तो दूर करण्यासाठी किंवा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी। कारण आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, पतीची नोकरी असेल, त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, पगार वाढत नसेल, पती व्यवसाय करत असेल, व्यवसायामध्ये अडथळे येत असेल, ह्यासाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा। काय करायचं बघा, आपण एक नवीन सुपारी विकत आणायची। न वापरलेली सुपारी असेल, घरात असेल तर चालेल, पण नसेल तर तुम्ही एक सुपारी विकत आणायची। ती सुपारी पाण्याने स्वच्छ धुवायची। थोडंसं केशर आणि दूध ह्याचा अभिषेक त्या सुपारीला घालायचा आणि त्यानंतर ती सुपारी स्वच्छ धुवायची। देवघरामध्ये एका एक छोटीशी वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती ती सुपारी ठेवायची। त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं। त्यानंतर तुम्ही अगरबत्ती लावायची, एक दिवा लावायचा, कापूर ओवाळायचा आणि 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा। हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा बोलायची, तुमच्या पतीबद्दल जी काही इच्छा आहे। म्हणजे समजा तुमचा पती व्यवसाय करत असेल तर माझ्या पतीच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ दे, त्यांच्या व्यवसायामध्ये अडथळे जे आहेत ते दूर होऊ देत, किंवा तुमचा पती नोकरी करत असेल, पगार वाढ होऊ दे, प्रमोशन होऊ दे, ह्यासाठी बोलायचं। आणि त्यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं, छोटंसं कापड घ्या जेणेकरून ती सुपारी बसली पाहिजे आणि ते कापड पिवळं असावं। त्या पिवळ्या कापडमध्ये ही सुपारी, त्यातल्या थोड्या अक्षदा, ते फूल, हे सगळं त्याची पुरचुंडी बांधायची आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ तुम्ही ही पुरचुंडी ठेवायची आणि तुम्ही परत भगवान श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्णांना प्रार्थना करायची, मनोभावे त्यांच्याकडे इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवायची। ही पुरचुंडी तुम्ही ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये हळूहळू प्रगती होईल। पतीच्या व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, ज्या काय अडचणी असतील त्या दूर होतील। समजा तुमच्या घरात कोणतेही संकट आले असेल तरी सुद्धा तुम्ही देवघरात ही सुपारी पूजा करून ठेवायची। ह्यामुळे सुद्धा तुमच्या घरातले जे संकट आहेत ती दूर होतील। हा उपाय जो आहे तो तुम्ही कोणत्याही एकादशीला करू शकता। समजा उद्या कामदा एकादशी आहे, कामदा एकादशीला केला तर तुमची इच्छा पूर्ण लवकर होते। त्यामुळे उद्या जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल। समजा तुम्हाला उद्या वेळ नसेल, तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्ही पुढच्या एकादशीला, समजा पुढची एकादशी 24 तारखेला ही वरुदिनी एकादशी आहे, वरुथिनी एकादशी आहे, त्यामुळे त्या एकादशीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल। पण हा उपाय तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या घरात येणाऱ्या संकटासाठी आहे। हा उपाय नक्की करा। उपाय अजून एकदा ऐका। एक सुपारी न वापरलेली, ती सुपारी स्वच्छ धुवायची, दूध आणि केशरनं अभिषेक घालायचा, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, एक वाटी स्टीलची घ्यायची, त्यामध्ये ती सुपारी ठेवायची, थोड्या अक्षदा, हळद, कुंकू, पिवळं फूल घालायचं, त्यानंतर अगरबत्ती, धूप, दीप लावायचं, कापूर ओवाळायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा 21 वेळा मंत्र म्हणायचा। तुमची जी काय अडचण पतीची असेल ती बोलायची आणि त्यानंतर पिवळ्या कापडमध्ये पुरचुंडी बांधून थोडा वेळ तुम्ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर किंवा बाळकृष्णांच्या मूर्ती समोर ठेवून त्यानंतर ही पुरचुंडी तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवायची। शक्यतो ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं, कारण हा जो कोपरा आहे तो आपला देवी देवतांचा आहे। त्यामुळे नक्की हा उपाय करा। उपाय कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।